नमस्कार. नमस्कार. मी सप्ततारा न्यूजच्या वतीनं आपलं स्वागत करतो. आपला हा कार्यक्रम गप्पा गोष्टी आणि बरंच काही या सदरात आपली मुलाखत घेण्यासाठी मी तडोळी आपल्या गावी आलो आहे. आपल्याला हा नाद कसा लागला? मला लहानपणापासून म्हणजे शालेय जीवनापासूनच मी या चित्रकलेमध्ये होतो. म्हणजे मी स्पर्धेमध्ये भाग घेणे किंवा काय म्हणजे मला ते उपजतच कला होती. मला घरातला कुठलाही कलेचा वारसा नाही, परंतु म्हणजे माझे वडील पैलवान होते, परंतु मला एक नैसर्गिक देणगीच म्हणायचं अशा पद्धतीने मला ते कलेचा नाद लागला. नंतर मी शालेय जीवनमध्ये सरासरी 10वी झाल्यानंतर कॉलेज काही पुढं जास्त केलं नाही, कारण मला हा नाद पेंटिंगचा लागल्यामुळं मी ह्याच्यातच आपला स्वतःचा व्यवसाय चालू केला. तर मला एक सांगा, हा नाद करत असताना हे तमाशाचे पडदे तर सुरुवातीला आपण काय बनवलं नसतं, बरोबर? नाही बनवलं नाही. मग हे पडदे बनवायचं किंवा हे आपल्यात म्हणजे हे आपल्याला कशी आयडिया सुचली? ज्या वेळेला मी शालेय जीवनात असताना तमाशा मला नाटकाची आवड, परंतु तमाशा वगैरे बघायला जायचो. तर ते पडदे मी खास पडदे बघायसाठी जायचो. हे पडदे बनवले असतील कसे, हे आपल्याला बनवता येतील का, आपण हे करू शकतो का? तर असा म्हणजे एक स्वप्न असतं प्रत्येकाचं. ते स्वप्न साकार ज्यावेळी होतं त्या फार मोठा आनंद होतो. परंतु योगायोगानं नितीन बनसोडेंचं आमच्या बंधूच्यामुळं गाठ पडली आणि म्हणले तुम्ही पडदे बनवू शकता का? तो मला एक आनंद वाटला आणि मी ते चॅलेंज स्वीकारलं आणि मी पडदे बनायला सुरुवात केली. नंतर काळूबाळूचे पडदे, मला ते पडदे पाहिल्यानंतर काळूबाळूचे मला पडदे मिळाले. नंतर आपल्या पांडुरंग मुळेंचे पडदे मिळाले. असे पडदे आणि मी नंतर नाट्यकलेची आवड असल्यामुळं नाटकाची पडदेची मंडळ आहेत. आमचे सातारा जिल्हा नाट्य संघटना आहे, त्या संघटनेमुळे ते पडदे मला मिळत गेले. मग सांगली वगैरे लांबपर्यंत माझे पडदे गेले आणि एक जे आपलं स्वप्न होतं ते स्वप्न साकार झाल्यासारखं मला वाटलं. आता मला एक सांगा, हे करत असताना आपण हे जे करतोय, हे आता काळूबाळूचा हा पडदा बनवला आहे, ह्याच्या अगोदर आपण मला वाटते नितीन बनसोडेंचा कोणाचा? नितीन बनसोडे, नंतर आपले पांडुरंग मुळे. हां परवा दिलेला पडदा कोणाचा होता? तो काळूबाळूचा आणि आता हा सुद्धा काळूबाळूचा आहे, बरं का? आता मला एक सांगा, तुम्हाला ह्यातून जो आनंद मिळतो तो अवर्णनीय आहे. आनंदाचा पैशाचा तर पैसे तर लागतातच, पैशाचा विषय येत नाही, पैशाचा विषय फार मोठा नाही, परंतु आपल्याला जो मिळणारा आनंद आहे. आता हे 8 दिवस 15 दिवस काम चाललं असेल जवळपास तुमचं. आता या कामाबद्दल किंवा तुम्हाला हे तर एकटंच करता, तुमचं ह्यात दुसरं कोण पाठीमागणं येणार आहे किंवा कसं काय? नाही, तसं काय नाही, मी एकटाच करत असतो. आणि कसं असतं, एकदा त्या कामाशी समृद्ध झालं की मग ते काय वाटत नाही, आपल्या शेजारी कोण आहे किंवा काय आहे, ऊन आहे किंवा सावली आहे किंवा काही वाटत नाही. आणि कसं असतं, कोणतेही म्हणजे कलाकारांना मी काय फार मोठा कलाकार असेल भाग नाही, परंतु कुठली गोष्टीची निर्मिती करत असताना आपल्या पु ल देशपांडेंनी सांगितले, वाजवल्याशिवाय कळत नाही. बरोबर. परंतु तुम्ही जी निर्मिती करता ती जर तुम्ही घरात ठेवली तर तुम्हाला समाजाला कळणार नाही. मग पैशाचं मूल, तुम्ही जर मला एवढेच पैसे पाहिजे, पैशाचं मूल करत असाल तर तुमचं ते मूल, तुमचे ते केलेली कलाकृती ही समाजाला दिसणार नाही आणि त्या कलेचा उद्धार होणार नाही. बरं का? आता मला एक सांगा, आता तुम्हाला ह्यात मदतनीस तर मिळायची शक्यता कमीच आहे, कारण आजकालची मुलं आपण बघितली तर आजकालच्या मुलांचं म्हणजे जास्त ओढा सगळ्या बाकीच्या 12 भानगडीकडे आहे, जास्त बोलायचं नाही. परंतु मला असं म्हणायचं आहे की बाबा, ह्यातनं एखादा जर कलाकार तयार होत असेल तर आपण म्हणजे त्या मुलाला किंवा ह्याला असं करू शकता का? मी बऱ्याच विद्यार्थ्यांना वगैरे माझ्या शाळेवर व्याख्यान वगैरे असतात, त्या व्याख्यानामध्ये विद्यार्थ्यांना मी आव्हान करतो की तुम्हाला जर कोणाला शिकायचं असेल तर तुम्ही अवश्य या, परंतु त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. जिकडं माझं काम असेल तिकडं ते वेळ द्यावा लागेल. तुम्हाला काही एका जागेवर बसून ते शिकवता येणार नाही, ते साईडवरच जावं लागतं. तर तिथं या, तुम्हाला मी पाहिजे ते मार्गदर्शन करेन. परंतु काय होतं, आता हे काळ बदललेला आहे, लोक म्हणजे ह्या क्षेत्राकडे वळायचं म्हणले की थोडंसं मग त्रासच वाटतं किंवा काय, ताजं मिळालं पाहिजे, सगळं ही ताजं मिळालं पाहिजे किंवा लगेच मिळालं पाहिजे असं हे होतं. त्यामुळं ह्या क्षेत्राकडे विद्यार्थी वळतील असं वाटत नाही. परंतु काही आता कला महाविद्यालय वगैरे आहेत, कला महाविद्यालयात जातात मुलं, परंतु ते ठराविकच साच्यामध्ये राहतात. मी पडदे किंवा हे बाकीचे म्हणजे मला असं म्हणायचं आहे की मुलांना जो आपण अनुभव देऊ शकतो इथं आपल्या साईटवर येऊन, किंवा आपण जे तिथं चाकोरीबद्दल शिकवणं असते. कला महाविद्यालयात जर समजा तुम्ही गेला
तर एका चाकोरीतनं तुमचे शिक्षक तुम्हाला शिकवणार की हा पडदा 10x10चा एवढं माप टाका तेवढं माप टाका, असं इथं करा तसं तिथं करा. असं आपल्याकडं आपण 10x10चा 10x20चा 25x50चा कितीही मोठा पडदा असला तरीसुद्धा तुमचं म्हणजे ते जे माप आहे किंवा हे आहे तुमच्या डोक्याचं जे माप आहे ते कोणी काढू शकत नाही, हे माझं म्हणणं आहे. हां, हे बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ते तो पण प्रश्न बरोबर आहे. कसं असतं, नैसर्गिक कला ज्या वेळेला असते त्याच्यातून जे निर्माण होतं ते स्वतःच असतं आणि तयार केलेले जे असतात ते त्यांना तो साचा दिलेला असतो, त्या साच्याप्रमाणे चालायचं असतं. मग ते ह्या साच्याच्या बाहेर गेलं तर आपलं कसं होईल. परंतु आमच्यासारखे जे निसर्गानं तयार केलेले कलाकार आहेत त्यांना बंधन नसतं, मुक्तपणे ते करत असतात. त्यामुळे हे असला आविष्कार निर्माण होतो. आपण माझ्या इथं मी आपल्या इथं आलो, आपण माझ्यासाठी एक 5 मिनटं वेळ काढला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो.